नमस्कार. सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. वाळुंजवाडी तालुका जावळी जिल्हा सातारा येथील एका शाळकरी मुलावर वन्य प्राणी अस्वल यानं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून साताऱ्यातील आधार हॉस्पिटल येथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. आज परिस्थिती हालाकीची असल्यामुळं या विद्यार्थ्याच्या उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळं त्याच्या नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र परिवारांना समाज माध्यमांवरती मदत मागून या विद्यार्थ्याच्या उपचारासाठीची तरतूद करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवलेली आहे. वास्तविक साताऱ्याचं वन विभाग नेमकं करते तरी काय असा प्रश्न या घटनेमुळे अधोरेखित झाला आहे. या विद्यार्थ्यावरती वन्य प्राणी अस्वल यानं हल्ला केल्याची माहिती खरं तर नातेवाईकांना देखील उशिरा मिळाली. या अनुषंगानं ज्यावेळेस ही घटना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळाली, त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन या विद्यार्थ्याची पाहणी केली. खरं तर या हल्ल्यामध्ये हा साताऱ्यातील प्रतितीय शाळेतील विद्यार्थी गंभीरपणानं जखमी झालेला आहे. त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्याच्या उपचारासाठी, त्याच्या औषधोपचारासाठी लागणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात आहे. वन्य प्राणी आणि मनुष्य प्राणी यांच्यामध्ये नेहमीच संघर्ष उफाळून येतो. या संघर्षामध्ये खरं तर वन विभागाचं दायित्व हे महत्त्वपूर्ण ठरतं. वन्य प्राण्यांकडून ज्यावेळेस नागरिकांवरती हल्ला होतो, यावेळी खरं तर त्यांना तात्काळ मदत पोहोचवण्याचं काम हे वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. या विद्यार्थ्याची हालाकीची परिस्थिती असल्याची माहिती विभागाला नव्हती का किंवा आहे का असा प्रश्न या निमित्तानं अधोरेखित होत आहे. सद्यस्थितीला ज्या अर्थी या नातेवाईकांनी तसेच त्यांच्या आप्तेष्टांनी समाज माध्यमाद्वारे मदतीचं आवाहन केलंय, पण ज्यांचं खरं पहिलं दायित्व आहे त्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कुटुंबियांना, त्या जखमी झालेल्या शाळकरी मुलाला खऱ्या अर्थानं त्याच्या उपचारासाठी सर्व ती मदत तात्काळ करणं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. जावळी तालुक्याचे आमदार आणि विद्यमान मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देखील या संदर्भात माहिती कदाचित नसेल. मात्र या घटनेमुळं जावळी तालुक्यात विशेषतः वन्य प्राणी आणि मनुष्य प्राणी यांच्यातला संघर्ष उफाळून आल्यानंतर ज्यावेळेस जखमी जे कोण नागरिक होतात तर त्यांना वन विभागाकडून तात्काळ मदत मिळणं अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे जोर धरू लागली आहे. विशेषतः या दुर्गम भागातील नागरिकांवरती वेळोवेळी वन्य प्राण्यांचे हल्ले होत असतात. वन विभागानं तात्काळ झालेल्या व्यक्तींना मदत करणं गरजेचं असतं. मात्र घोडे नाचवणाऱ्या वन विभागाला नेमकं सांगणार तरी कोण असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे. सध्या या शाळकरी विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर जरी असली तरी त्याच्यासाठी दैनंदिन स्वरूपात येणारा खर्च हा त्या कुटुंबियांना करणं जिकिरीचं झालं आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थानं त्यांच्या आप्तेष्टांनी, नातेवाईकांनी समाज माध्यमाचा आधार घेतलेला आहे. वास्तविक या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय राजू भोसले यांनी तात्काळ 50,000 रुपयाची मदत या शाळकरी विद्यार्थ्याला केली असल्याची माहिती त्याच्या शिक्षकांनी दिली. मात्र ज्या वन विभागाची हे दायित्व आहे त्या वन विभागानं नेमकं केलं तरी काय, या विद्यार्थ्याची पार्श्वभूमी, परिस्थिती, या घटनांचा पंचनामा केल्यानंतर, त्यांना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खरं तर तात्काळ या संदर्भात उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक होतं. मात्र आज देखील हे हात आखडता घेत असल्यामुळं या विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना तसेच आप्तेष्टांना नागरिकांकडं मदत करा असं आव्हान करावं लागत आहे. निश्चितच सातारची जनता मदत नक्कीच करणार आहे. मात्र या पद्धतीनं वन विभागाच्या अखत्यारीतला हा विषय असताना त्यांच्याकडून या पद्धतीची असंवेदनशीलता ही निश्चितच दुर्दैवी असल्याचं देखील या पालकांचं, नातेवाईकांचं आणि त्याच्या मित्र परिवाराचं म्हणणं आहे. खरं तर हा शाळकरी विद्यार्थी हा किक बॉक्सिंगचा खेळाडू आहे. अत्यंत गुणी असलेला, हुशार अशा विद्यार्थ्यावरती अस्वलानं केलेल्या या हल्ल्यामुळं संपूर्ण शाळेला देखील निश्चितच दुःख वाटत आहे. एकूणच त्याच्या मित्र परिवारामध्ये त्याची प्रकृती आणि एकूणच त्याच्या संदर्भात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळं त्यांना निश्चितच दुःख होत आहे. या सर्व परिस्थितीतून
तो सुखरूपपणे चांगल्या रीतीनं बरा व्हावा आणि तो पुन्हा पहिल्यासारखा व्हावा, यासाठी त्याला मदतीचे आवाहन करण्याची वेळ आलेली आहे. मात्र संबंधित जावळी तालुक्यातील वन्य प्राणी आणि मनुष्य प्राणी यांच्यामधील संघर्षाला वन विभागानं निश्चितपणानं आवर घातला पाहिजे. या संदर्भात उपाययोजना केल्या पाहिजेत आणि अशा घडत असलेल्या घटनांना तात्काळ मदत केली पाहिजे, अशी मागणी आता तमाम सातारावासियांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पाठपुरावा सातारा आवाज घेतच राहणार आहे. या विद्यार्थ्याच्या अनुषंगानं जे जे काही करता येईल ते करण्याचा नक्कीच सातारा आवाजचा प्रयत्न असणार आहे.